एखाद्या चित्रपटाला साजेल अशी थरारक घटना सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यात घडली. पाटकळ गावात दीर आणि भावजय यांचे प्रेमसंबंध जुळलेत आणि यातूनच भावजय किरण सावंत हिच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी एका तिसऱ्याच महिलेला गवताच्या गंजीमध्ये जिवंत जाळण्यात आले. पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण सावंत राहत होते. 14 जुलै रोजीच्या घराच्या समोर असलेल्या गवताच्या गंजीला आग लागली आणि या आगीत किरण सावंतचा जळून मृत्यू झाला असा बनाव धीर निशांत सावंत यांनी रचला. इकडे भावजय किरण सावंतचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला असं दाखवायचं आणि दुसऱ्या गावी जाऊन दोघांनी संसार थाटायचा असा दोघांचाही प्लॅन होता. मात्र किरण सावंतांच्या वडिलांना संशय आल्याने त्यांनी चौकशीची मागणी केली. चौकशी अंती गवताच्या गंजीत मेलेली महिला ही तिसरीच कोणीतरी होती. निशांत सावंत आणि किरण सावंत यांचे सीडीआर तपासल्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध होते आणि स्वतःच्या मृत्यूचं कुंभार त्यांनीच रचल्याचं समोर आलं. तपासात किरण सावंत ही जिवंत असल्याचं आणि ती धीरासोबत कराडमध्ये राहत असल्याचं उघडकीस आलंय. पोलिसांनी आरोपी निशांत सावंतला अटक केली. एखाद्या हिंदी चित्रपटामध्ये जो थरार घडतो त्या थराराप्रमाणेच मंगळवेढ्यात तालुक्यातील पाटकळ येथील घटना आहे. आपण बघितलं तर मी आता पाटकळमधील ज्या ठिकाणी जी घटना घडली त्या ठिकाणी मी उभा आहे. मंगळवेढा तालुक्यामध्ये एका विवाहितेचा जळीत अवस्थेत याच गंजीमध्ये मृतदेह सापडला होता. याबाबत पोलीस तपास झाल्यानंतर प्रत्यक्ष संबंधित विवाहित महिला जिवंत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण सावंत राहत होत्या. 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरण आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडलेलीचा हा बनाव केला होता. त्यानंतर किरण समोरच असलेल्या डाळिंबाच्या बागामध्ये जाऊन लपलेली पाहायला आपल्याला मिळाली होती. मृत पावलेली ही असे आहे समजत असले किरण कराडमध्ये एका तरुणासोबत राहत असल्याचे आढळून आले. याबाबत किरण आणि तिच्यासोबत असलेले विवाहबाह्य संबंध पोलिसांना समजताच त्यांना संशय व्यक्त आला. त्यानंतर कराडमधून या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे. आपण बघितलं तर आता ज्या विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी किरणनं आपल्या प्रियकराबरोबर जो रचलेला बनाव आता आपल्याला उघडकीस आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु संशयास्पद हे आहे की जी महिला या गंजीमध्ये जी जाळली गेली ती कोण हा संशयाचा भाग आहे. पोलिसांचा तपास आता सध्या सुरू आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पाटकळ. दरम्यान किरण सावंत यांचे पती नागेश सावंत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे. 2 दिवसापूर्वी मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ या गावात जी किरण सावंत यांचा आत्महत्या झालेल्याचा जी प्रकरण उघडकीस आलं होतं. जे किरण सावंत आहेत त्यांचे पती माझ्याबरोबर आहेत, नागेश सावंत. अक्षरशः त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. काय सांगाल, काय घटना होती त्या दिवशीची? जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं तुमची कडब्याची गंजी पेटली आहे त्यावेळेस साहेब आम्ही घरातून उठून पळत तिकडे आग विझवण्यासाठी गेलो. आग विझवण्यासाठी गेलो असता त्यात आम्हाला एक मृतदेह आढळून आला. आम्हाला सांगितलं किरणचा मृतदेह आहे म्हणून. मग काय त्यांचं काय म्हणजे घटना काय घडली होती, काय झालं होतं? ते निशांत सावंत यांनी हे कट रचला होता. जो आरोपी आहे त्यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि त्याचे सह आरोपी आहेत यांनाही कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. तुमची पत्नी आणि जो सावंत दुसरा कोण आहे निशांत सावंत त्यांनी आत्महत्येचा कट रचला होता, तुमची पत्नी आणि त्या दोघांनी. तुम्हाला कसं कळलं की त्यांचे बाहेर संबंध आहेत? आम्हाला परतच कळले साहेब, दुपारच कळलं. मी तर पोलीस स्टेशनला सीडीआर आल्यावरच आम्हाला कळलं म्हणजे असं होतं म्हणून. त्याच्या अगोदर आम्हाला काही माहित नव्हतं आणि आमचं कुटुंब पूर्ण दबावाखाली आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पाटकळ.